महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर जवळ असणारा हे गाव। निपाणीवरून हा आश्रम आपल्या तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी, श्री दत्तात्रय महाराजांच्या कथा चिंतन करण्यासाठी आपण सर्व इथे एकत्रित जमलो आहोत। श्री दत्तात्रय महाराजांना ज्यांना ज्यांना भेट दिली त्यांचा उद्धार होतो, हे मी पहिलीच लीळा तुम्हाला सांगितले। आणि ते आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रात सांगितलेली ती कथा आहे। पण श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन ज्याला झालं त्याचा उद्धार होतो, आणि म्हणून श्री चक्रधर भगवंतांनी सांगितलेल्या नियमांचं पालन जो करेल त्याला त्याचं दर्शन होईल। आणि म्हणून आपण सकाळी उद्धरण प्रकरण बघत असतो की उद्धरणामध्ये सांगितलेलं आहे की कसं राहायचं, काय करायचं। ते केलं तर तुम्हाला देव होईल, नाही केलं तर नाही, यात काही प्रश्नच नाही। जे आहे ते आहे, शेवटी का होईना तुम्हाला देवाचं व्हावं लागेल। एवढं मोठं महाभारताचं युद्ध, धर्मयुद्ध संपन्न झालं, रक्ताचा ओढा व्हायला लागला, नदी व्हायला लागली, इतके सगळे मेले, मारले गेले। आणि सगळं झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता संन्यास घेऊन टाका। मग इतकं केलं कशासाठी महाराज? सगळं राज्य आपलं झालं, हस्तिनापूर आपलं झालं, सगळे आपण आता सम्राट चक्रवर्ती झालो। आपल्याला राज्याचा विषयाचा भोग भोगण्यासाठी हे करायचं नव्हतं। जे धर्मावर हल्ला करणारे लोक होते त्यांना आपण मारलं, हे धर्मयुद्ध होतं। आणि आपल्याला भोगामध्ये आलिप्त राहायचं नाही, आता आपल्याला संन्यास घ्यावा लागेल। आणि म्हणून पाची पांडवांना सांगितलं तुम्ही हिमालयाकडे चला।
तुमच्यासारखे तर म्हणले असते आत्ताच तर आपल्या ताब्यात आलंय, 5 वर्ष तर हो द्या बाबा, मग बघून घेऊ. खरं आहे ना, 5 वर्षाचं असतं वाटतं तुमचं पद है ना. ते काय म्हणतात त्याला, ग्रामपंचायतचं. ते 5च वर्षाचं असतं, सगळीकडे 5च वर्ष आहे सगळ्यालाच. असा प्रकार आहे. आणि बस 5वी पांडव आता कुठं निघत आहेत, हिमालयाकडे संन्यास घ्यायचा. धृतराष्ट्र पण कारण धृतराष्ट्राचं काहीच राहिलं नाही, शेवटी त्यालाही मारायचं होतं ना. महाराज आला ना शरण, तुम्ही म्हणता ना तसं. आता कोण राहिला आगे ना मागे ना पुढे. दुर्योधन होता म्हणून सगळं होतं. दुर्योधन माहिती तुम्हाला कुठे लपला होता, समुद्रात जाऊन सापडाच ना, कुठे कुठे कुठे. आता लपतो, ये ना समोर, लय टुरटुर करत होता. पण एखाद्या शूर आणि वीरांना युद्धासाठी जर बोलवलं तर तो नाही म्हणत नाही. हे सांगितलं ना तुम्हाला काल, ज्याच्या हातात तलवार आहे ना त्यालाच पूर्वीचे योद्धे मारायचे. आणि तलवार पडली की ते म्हणायचे पुन्हा तलवार घेऊन पुन्हा धावून ये. तसा जाऊन तर बसला असा समुद्रात. मग करायचं काय. श्रीकृष्ण महाराजाची नीती आहे मित्रांनो. तो गदा युद्धामध्ये इतका निपुण होता की त्याच्यासारखा निपुण कोणीच नव्हता. आणि त्याचा गुरु कोण होता, श्रीकृष्ण भगवंताचा भाऊ बलराम, त्याचा गुरु होता. आणि बलराम राजाला अभिमान कोणाचा, शिष्याचा. काही झालं तर शिष्याचाच अभिमान असतो बरं. आमच्या देवाने सांगितलं, शिष्याभिमान तो महिडेपशी अधिको. आपल्या शिष्याचा अभिमान इतका असतो की त्याच्या बायकोचा नसतो, तितका त्या शिष्याचा असतो. हे आमच्या देवाने सांगितलं. आणि मग तिथं बलराम राजे होते, कृष्णदेवही होते, सगळेच होते. आणि भीम आणला तिथं. अरे कुठे भाऊ, ये बाहेर, युद्ध करायचंय. एक नाही दोन नाही, श्रीकृष्ण भगवंतानी कानात सांगितलं भीमाच्या, म्हणे तुझ्या दम असेल ना तर माझ्यासोबत मल्ल युद्ध कर, गदा युद्ध कर. आता त्याला वाटलं 4-5 जण हाणतील मला, सगळे मिळून भाऊ भाऊ. खरं की नाही म्हणून बसलो आपलं जाऊन. ते म्हणे बघ, आम्ही 4-5 जण असलो तरी तुझ्या अंगावर पडणार नाही, तू म्हणशील तसं युद्ध करू. एकच जण पुढे उभा राहील तुझ्या, आणि एकच जण तुझ्या गदाचा वार करण. आणि भीमाचा पण गदा तसाच होता. भीमाने पण गदा निपुण असं चांगलं. या 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 आमचे भक्त आले, महिपाळ पिपरी येथून आलेले सदभक्त, यांचं महानुभाव शिवदुरी आश्रमातर्फे व तसेच बोराळा निवासीवासियांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दंडवत प्रणाम. आणि मग तो आता योद्धा आहे ना, तो पण त्याला गदा युद्ध खूप येतो. आतमध्ये बसले, त्याला चेतावणी दिली भीमाने, अरे बाप, तुझ्या सोबत मी गदा युद्ध करण्यासाठी तयार आहे, येतोस का. माझे 5 भाऊ असले, 4 असले तर एकही बघणार नाही, नीती सांगतील. तो ऐकत आहे. बलराम राजे तिथंच आहे, ती त्याचे गुरु आहेत. कशाला गदा युद्धात शिकवायला. गुरुना हक्का मारले, दुर्योधन गदा युद्धासाठी तर नाही म्हणू नकोस, मी शिकवलेले डावपेच भीमावर चालव. शिष्य अभिमान, इकडनं कृष्ण, इकडनं बलराम राजन, मधात भीम. भीमाचा उपयोग नाही ठिकाणी केला श्रीकृष्ण महाराजांनी. दे असे टाकून जरासंध 17 वेळेस असा उभा फाडला तरी मरत नव्हता. हा ना, म्हणे अवघडच काम झालं, पुन्हा चिटकत होता. भीम म्हणे काय करू महाराज, अवघड, जेला मारणं तर किती 2 तुकडे केलं तरी मरण आहे.
श्रीकृष्ण महाराज म्हणजे दमदर सांगतो तुला कसं मारायचं. तिकडच बसेल होते श्रीकृष्ण महाराज, पण लक्ष कोणाकडे होतं? गुरुकडं. म्हणून गुरुचं ऐकत जा, गुरु लक्ष ठेवत जा. हा, ते बराबर सांगतो तुम्हाला, तुम्हाला तो प्याचात पडूच देणार नाही, आहे की नाही. मग श्रीकृष्ण महाराजांनी एक काडी घेतली, अशीच तिथं बसलेले होते, बघत होते काय चालू यांचं. घेतली काडी, अशी म्हणजे फाडायचं आणि असं टाकायचं, फक्त उलट असं आहे का म्हणून झालं माहीतच नाही मला. दिलं फाडून आणि दिलं टाकून. हा, पुन्हा जुटलंच नाही. श्रीकृष्ण महाराजावरच सगळं महाभारत आहे ना. तसं श्रीकृष्ण महाराजाचीच नीती आहे. श्रीकृष्ण भगवान बलरामालाही सांगितलं म्हणे, तुमचा शिष्य लय शिकलेला आहे ना म्हणे. कशात? गदा युद्धात. मग बलवाना म्हणे त्याला, आमचाही शिष्य आहे म्हणे इथं. म्हणे कसं काय? मग आता जाऊ द्या म्हणे, तिकडे तिकडे गेलाय, वाचू द्या. नाही नाही म्हणे, तसं नसतं म्हणे. बलवा म्हणे तुमच्या शिष्याला. आणि आला ना वर, गदा घेऊनच आला. भीम युद्ध. ज्या वेळेस दुर्योधन म्हटला होता द्रौपदीला, बघ इथे येऊन बस, त्याच वेळेस भीमाने वचन धारण केलं होतं, बघ तुझी मांडी मी गधाने चुरडा करणार नाही ना, तर बघ. त्याच गध्याने त्याची मांडी आहे ना चुरडा करून टाकली. त्याच्या आधी गांधारी त्याला बोलवत होती, म्हणे ये बघ त्याच्यासोबत युद्ध करायचंय ना, माझ्या समोर ये. पण कसं ये? नंग ये, नंग. काहीच घालू नको बरं, आंतरवस्त्रही घालू नको. इतक्या दिवस पतिव्रतेसारखं तप केलेलं आहे. माझा पती आंधळा आहे म्हणून मी पण पट्टी बांधलेली आहे. फक्त तुला बघते मी, आणि तू बघितला ना तो वज्राचा होऊन जाशील. तुला कोणीच हरू शकणार नाही. निघाला नाही. आणि आईनं सांगितलंय ना, बस युद्धाच्या आधी त्यांनी काय केलं? आईनं त्याला बघितलं. श्रीकृष्ण महाराज दरुजात उभा राहिले. म्हणे राजे कुठं चालले? म्हणे आईकड. आणि म्हणे काय प्रयोजन आहे? आई म्हणते माझ्या समोर नग्न अवस्थेत उभा राहा. येडा झाला काय? आई समोर उभा राहतो, तुला काही आहे का? काही मान मर्यादा? आपली आई, तू का लहान राहिलास का आता? अरे म्हणे कस काय? अरे तुझी आई म्हणली तरी येड्या, तू काय कर, केळीचे पानं दोन मागून पुढून बांधून घे. असं बरं वाटतं का? केळीचे पानं बांधल्यावर नंग्याच अवस्था आहे ना, ते काही कपडा थोडंच आहे. अरे हो म्हणे ना, खरंय ते पण. राजनीती आहे मित्रांनो. आणि हा भाऊ त्या ठिकाणी ते केळीचे पानं बांधून गेला. नीनं सांगितलंय, बघ आलास का समोर, अंगावर टीच भरबी कपडा नाही ना तुझ्या? म्हणे नाहीये. खरं? हो. सोडू का पट्टी? हो सोड आई. सोडली पट्टी. दिव्य शक्ती निघाली. दुर्योधनात जाऊन पसरली. पसरल्यानंतर वज्राचं शरीर झालं. दिव्य शक्ती गेल्यानंतर आईचं लक्ष गेलं. अरे दुर्योधना, तुला काय सांगितलं होतं की अंगावर काहीच घालू नकोस. केळीचे पानं कोणी बांधायला सांगितले? का बांधलेस तू? म्हणे आई तुझ्या समोर. तुला सांगितलं होतं ना मी असंच यायचं म्हणून. इतकी जागा तुझी नरम राहिली. इथं जर तुला कोणी मारलं ना तर मरशील तू आता. अगं आई, ते द्वारकाधीश, मला वाटलंच होतं हा काहीतरी करण. त्याच्या भक्ताला आहे ना तो काहीतरी शिल्लक ठेवतोच. आता जपून राह इतक्या जाग्यात तरी. आणि तितकीच जागा रिकामी होती, त्याला कुठंच लागत नव्हता बाण.
आणि भीमालाही माहित नव्हतं. श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं, भीमा किती मारलं ना काहीच होणार नाही दुर्योधनाला. म्हणजे महाराज हो ना, किती मोठ्याने बाण हाणतोय, मी तर हातीवर फेकून द्यालता म्हणे, एका हाताने याला 2 हाताने बाण हाणले तरी काय होईना म्हणे याला. म्हणे तेच खरं आहे, तू काय कर आता, इथं बाण मार. असं आहे का म्हणे. बस तुझ्या डावपेच असतात गदामध्ये. आता बलरामराजे तिकून आणि श्रीकृष्ण महाराज इकून, दोघांचं युद्ध चालून मल्ल युद्ध येते, गदा युद्ध. आपल्या शिष्याला बलरामराजे सांगू राहिले आणि इकडं भीमाला श्रीकृष्ण भगवान सांगू राहिले. शिष्याभिमान असतो तसे 2 कुस्ती असतात ना खेळणारे. काही लोक काय लावतात माहिती का, शरत लावतात, शरत, सांग कोण जिंकणार आहे. त्यांचं तिकडे झालंच आहे, यांचं तिकडे लागत म्हणजे आपल्या गावाचा जिंकणार आहे, ते म्हणतो आमच्या गावाचा जिंकणार आहे, 100ची लागेल. होते ना असं. हे क्रिकेटवर तेच चालू आहे. असा प्रकार आहे. लोक कशात काय खेळतील आणि कशात आनंद घेतील काही सांगता येत नाही. पास्त्रुडा करून टाकला भीमाने, बाण गधा मारून टाकला. अशा प्रकारे हे धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्ध केलं, अत्याचारी लोकांना मारून टाकलं. हस्तिनापूरचे सम्राट चक्रवर्ती युधिष्ठिर राजा झाला. देव म्हणतात संन्यास घ्यावा लागतो. महाराज किती आटा पिठा केला ना, आता संन्यास कमालच आहे म्हणे. थोडस होऊ द्या ना जरा, आता फिरू द्या ना जरा आम्हाला, जरा मोकळं बस झालं म्हणे, आता आवरा. खरंय ना, आपलं सगळं आवरलं तरी आपलं अजून आवरा ना. आणि तिथं त्यांचं सगळं असून सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना ते ठेवलं नाही. हिमालयात चला, तपश्चर्या करा. तितक्यामध्ये युधिष्ठिर राजा म्हणला काही हरकत नाही, जायचं आपल्याला, संन्यास घ्यायचा. चला म्हणे तुम्ही सगळेजण पुढे. श्रीकृष्ण भगवंताला हात जोडले म्हणे, एवढं मोठं राज्य आहे ना, हे परीक्षिताला संपादन येतो, त्याचा राज्याभिषेक करतो. 7 अहोरात्र उभया गेली. 7 अहोरात्र ते राज्य संपदण्यासाठी, राज्याभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी परीक्षित धर्मराजाचे गेलेले आहेत, युधिष्ठिराचे गेलेले आहेत. अन्न पण घेतलं नाही, पाणी पण पिलं नाही. युधिष्ठिर धर्मराजाने काहीच केलं नाही कलियुगातलं. पण कलियुगात 7 दिवस राहिले आणि परीक्षित राजाला राज्याभिषेक केला आणि निघून गेले हिमालयाकडे. जात असताना नरकाचं दर्शन करवलं. कोणाला? युधिष्ठिर धर्मराजाला. म्हणे का मला दर्शन करवलं? 7 दिवस तुम्ही कलियुगात राहिले. म्हणे मी तर अन्न घेतलं नाही, पाणी पिलं नाही, कोणाला बोललो नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाची हाणामारी केली नाही, कोणाचा द्वेष केला नाही, धर्माने राहिलो, तरी कलियुगात राहिले ना. त्याचं फळ बघून घ्या, हे नरकात कसे भोगत आहेत नरक. निस्ते राहिले, खाल्लं नाही, पिल्लं नाही, खोटं बोललं नाही, धर्माने राहिले, राज्याभिषेक केला तरी नरकाचे दर्शन करविले, तरी नरकाचं दर्शन करवलं. तुम्ही तर कलियुगात जन्मले. चोऱ्या करता, हाणामाऱ्या करता, खोटं बोलता, शिव्या देता, शाप देता, कोणाचं काही करता. कुठं फेडणार? काय होईल तुम्हाला? कोण्या मायाच्या पोटी रिगाण? आणि म्हणून एकच उपाय, इथं शरण या, तेव्हाच चुकणार. अहो शरण जातच होता युधिष्ठिर, पण निस्ता थांबला तर दर्शन करवलं. आणि तुम्ही तर इथं काय काय करतात तुम्हालाच माहिती. तुम्ही काय करतात?
कसं आहोत आपण हे आपल्याला माहिती आहे आपण कशा आहोत. सफाई द्यायची काही गरज नाही, तुम्ही चांगलेच सगळे, पण स्वतःला कधी असं विचारा की मी खरंच चांगला आहे का, खरंच सगळ्यांचा चांगला विचार करतो का, माझं काही हो पण दुसऱ्याला आपण चांगलं म्हणतो का, हे स्वतःला विचारा थोडस. खरंच तुम्ही कोणाचं काही असं कधीच वाईट चिंतन केलं नाही का? खरंय ना, विचारा. आणि मग कळण की तुम्हाला तुम्ही किती डुबेले. जो चूक मान्य करतो त्याला देव माफ करतात, जो मान्यच करणार नाही त्याला भोगावाच लागणार, काहीच प्रश्न नाही. तशा प्रकारे धर्मयुद्ध आहे, संन्यास घेण्यासाठी ते निघालेले आहेत. तसं शेवटी काय आहे आपलं संन्यास. शेवटी संन्यास धर्म आहे. हे सगळं करायचंय ना आपल्याला. आता करून घ्या तुम्हाला काय करायचं ते, पण शेवटी ध्यानात ठेवा 56 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला देवाला शरण जायचंय, देवाचं व्हायचंय. आणि म्हणून मदळसा राणी सांगून गेली होती आळर्क राजाला, आहे बघ काही दिवस काय कर, राज्याचा उपभोग घे, राज्य चांगलं चालव, नीतीनं चालव. मदळसा सांगून गेली, त्या अंगठीमध्ये पत्र लिहून ठेवलं. आणि मग काशीराजाने स्वारी केली. सुबाहू आणि त्याचे 3 भाऊ हे सगळे जण काशीराजाकडे जाऊन आळर्क राजावर स्वारी केली ना. आळर्क राजा अभिमानी झाला होता, त्याचा सगळा अभिमान चकनाचूर करून टाकला आणि आळर्क राजा पळायला लागला. आणि मग त्याने बघितलं की माझ्या आईने मला काय सांगितलं होतं. आणि मग तो बघतो की आईनं सांगितलं होतं की शेवटी काय कर, मोहमाया परिवर्जितम, मोहमाया टाकून दे, संसार टाकून दे, शेवटी श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीचरणाला लीन होऊन जा. हे सांगितलं. कशात आहे ते लिखाण केलंय, त्याच्या त्या अंगठीमध्ये आहे. आणि ती अंगठी त्यांनी खोललेली बघितलेला आहे. तेव्हाच जर गेला असता, त्या तिघांनी सांगितलं होतं की 3 भाऊ संन्यासी झालेले होते, त्यांनी म्हटलंय होतं की चल बाबा आता बस कर, राज्य भोग आता बस कर, चल आमच्या सोबत. तो म्हणे तुम्ही संन्यासी झाले, मलाही संन्यासी करता काय, तुम्ही तुमचं बघा. आणि मग काशीराजाकडनं स्वारी केल्या गेली. तो आळर्क राजा खडकद्वारावरून निघाला. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा चरित्रामध्ये त्यांची कथा सांगितलेली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला त्यांची पूर्वपीठिका सांगितली. आता देवाने जी सांगितली कथा लीळा चरित्रात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तीच कसे म्हणाले, आळर्का भेटी अनुसरण कथन. आळर्क राजा, या आळर्क राजाची भेट झाली श्री दत्तात्रय महाराजांसोबत. आणि दर्शन, अनुसरण, सेवा, संबंध. श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं कीच माणूस काय करतो, अनुसरण. काय करतो, अनुसरण. दर्शन, अनुसरण, अनुसरण झालं की काय करतो, घरचं काम करतो काय ना, सेवा, दास्य, मोचक. काय करतो मग तो, सेवा दास्य करतो श्री दत्तात्रय महाराजांचं. मग शेवटी त्याला काय होतं, पुन्हा संबंध, मोक्ष. ऐसा तो अर्क राजा. बघा असा असेल तर तुम्हालाही होऊन जाईल मोक्ष. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत, कथन म्हणजे सांगणे, बोलणे, प्रवचन देणे. गोसाव्यांसी गणपती मठी अवस्था नसता,
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना गणपती मठामध्ये अवस्थान होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी वास्तव्याला होते, राहण्यासाठी होते. मग काय झालं म्हणाले? एक दिवशी महादाईसान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रश्न केला. जी जी महाराज, काय म्हणतोय महादाईसा? श्री दत्तात्रय महाराजांचा शिष्य तो आळर्क राजा. महादाईसा पुराण ऐकायला जात होती. मी सांगितलं ना तुम्हाला, ती कालची कथा जी सांगितली ना, मार्कंडे पुराणामध्ये सांगितली. आणि मग ती महादाईसा विधवा स्त्री होती. विधवा स्त्री काय करत असते? पांढरी साडी नेसायची, डोक्यावर एक केसही ठेवायचं नाही, कपाळाला काही लावायचं नाही, तोंडाला काही लावायचं नाही, कोणता शृंगार नाही, कोणता दागिना तिच्या अंगावर नसतो. हे विधवेचे धर्म आहेत. आणि ती विधवाचा धर्म पाळून कृष्णचांद्रायण करून ती आपल्या घरी राहत होते. घरी राहत असताना कथा पुराण आपल्या गावात लागत होते आणि ती कथा ऐकायला जात होती. जैसे भागवत लागते की नाही कधी भागवत, गरुड पुराण, वेगवेगळे पुराण प्रत्येक म्हणजे बऱ्याच काळापासून चालत आलेले आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून लोक काय करत असतात? सप्ताह करत असतात आणि गावामध्ये त्या ठिकाणी पुराण व्याख्यान करत असतात. आणि मग पूर्वीचे लोक एक एक महिना पोथी लावत होते. प्रत्येक गावामध्ये पोथी असायची आणि प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी ते पुराण लागायचं. आणि मग ही ऐकायला जायची. काय करायची? ऐकायला जायची. आणि जी समजा विधवा स्त्री आहे, तिला काय काम आहे? तिला पुराण ऐकणं, देवधर्म करणं हेच काम आहे. कारण तिला आता सौभाग्य नाहीये, तिला पती नाहीये. आणि म्हणून तिला बंधन काय आहे? आपल्या भावाच्या घरी राहायचं, उरलं सुरलं त्या ठिकाणी खायचं आणि मग नंतर काय करायचं? देवधर्म करायचा. आणि मग जास्तीत जास्त देवधर्मामध्ये वेळ घालत होत्या पूर्वीच्या विधवा स्त्रिया. ती विधवा महादाईसा ती पुराण ऐकायला जात होती ना. ऐकल्यानंतर जे नाही समजलं ते देवाला येऊन विचारत होती, बाबा असं मी ऐकलं, हे खरंय की खोट? आणि मग प्रश्न केलेला आहे तिनं. आळर्क राजा आपला शिष्य श्री दत्तात्रय महाराजांचा शिष्य आहे. आणि मग त्यांच्या त्या शिष्याचं काय झालं? महादाईसानं प्रश्न केला. महाराज, आळर्क राजाला काशी राजाने आणि भावांनी त्या ठिकाणी राज्यावरून चालत केलं असं पुराणामध्ये मी ऐकलं. आणि मग नंतर त्यांनी त्याच्या आईचं पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की शेवटी आपण संन्यास घ्यायला पाहिजे. आणि मग तो श्री दत्तात्रय महाराजांच्या शोधामध्ये आला. तर श्री दत्तात्रय महाराजांनी आळर्क राजाला शिष्य केलं. आणि मग दर्शन झालं, शिष्य केलं की काय झालं महाराज? तीन ताप आहेत मित्रांनो. त्या 3 तापाने हा जीव व्याप्त झालेला आहे. मग एक पुराण असं म्हणते, म्हणजे पुराणिक लोक असं सांगतात, बोलतात. हे खरं आहे का महाराज? हे पुराणामध्ये मी ऐकलेलं आहे. देव काय म्हणतात? साचबाई खरंय. त्याला खरंच काढून दिलं, त्याच्यावर राज्य हिसकावून घेतलं. प्रारब्धा भोगेक्षयो, तुमच्या प्रारब्धात जेवढा आहे ना तेवढाच काळ तुम्हाला भोगायला भेटतो. तुमचं प्रारब्ध संपलं, तुमच्या नशिबातच नाहीये आता पुढे खाण्याचं. काय तुमच्या नशिबातच नाहीये की ताटामध्ये रोज भात आणि तूप असायचं? आहे का नशिबात? नाही. पण आपल्या इकडे लोक भात आणि तूप कमी खातात. विदर्भात जा, गेले कधी विदर्भात? जा, कधी गेले ना जा. त्यांच्या इथं भाकर असो काही असो, पण भात आणि तूप रोज आहेच ताटात. किती गरीब असो, आपण किती श्रीमंत असो, तूप नाहीच असलं तरी ते असा नकटा चमचा असतो. टाकू का बाबा, टाकू का बाबा? आमच्या मार्गात जाऊन बघा कसे वगराळे असतात तूप वाढायला. तुमचं तूप पण तुम्ही म्हणता टाकू का, टाकू का? टाक ना.
बस झालं, जास्त खाऊ नाही, गळा बसून जाईल. करायला आपलंच आपण खात नाही, ते तुमचं नशीब नाही. काय नशीब नाही. म्हणून श्रीमंताची आरोगणाच वेगळी असते. श्रीमंताचं जेवणच वेगळं असतं. आणि स्वामींची आरोगणा कशी, सकुमार आरोगणा. दूध कसं असायचं माहिती स्वामीला? आळेव दूध. तुम्ही पाहिले कधी आळेव दूध उल्यावर, आणि त्याच्यात त्या मडक्यामध्ये गरम केलेलं. आता किती दूध गरम करा, किती ठेवा, ते आळतच नाही, त्याचा सुगंध येतच नाही, ते लाल होतच नाही, ते पांढरच. पूर्वीचे दूध बघा, उल्यावर ठेवल्या जायचं गाडग, आणि मग त्याला तो उल्यातून बराबर थोडं 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 गरम हवा जायची, आणि मग ते दूध असं उकळायचं, आणि मग ते घट्ट व्हायचं, घट्ट व्हायचं, पाणी जिरून जायचं, आणि तो आळीव होऊन जायचं, थोडस लालवट होऊन जायचं. आणि मग खात असताना त्याचा खमंग सुगंध येत होता आणि गुळचट लागत होतं. तैसे दूध सकुमार आरोगणा. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना असं दूध असायचं. आणि ते कसे असायचे? सकुमार म्हणजे थोडस. जेवण कसं असायचं? सकुमार. पोळी कशी असायची? सकुमार. त्याला तुम्ही काय म्हणता? फुलके. आणि तुमच्याकडे काय म्हणता? निवद. म्हणतं की नाही? तसं आमच्या देवाला काय असायचं? फुलके. तिकडे पंजाब मध्ये म्हणतात फुलका लावू क्या. आई 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 म्हणजे येऊ राहिले, आणि ते फुलके करणारी तिकडे असते, आणि इकडे जेवायला बसतं. फुलक्याचं एवढंच म्हणजे एवढंच असतं, एकाच घासात संपून जातं. त्याच्यावर तुपन तेन तेन वेगळं वेगळं असतं, आणि ती बाई आतमध्ये करत असते, हे इकडं शोलो थोडे पुढे असतातच ते, आणि मग ते फुलक्याची वाट बघतात. आई येतेच गरम होऊ राहिले. आपल्यासारखी पण कोरक वाट बघायची हो. आणि ही आणती तर एवढं एवढंच आणती चिपट. आपण त्याला चिपट म्हणतो. चिपटच म्हणतात तुमच्याकडे? सगळं माहिती तुम्हाला. ते लोक फुलके म्हणतात, आणि ते एकाच घासात खाऊन टाकतं. आपण जर तिकडे गेलो ते पंजाबी लोकांना जर पाहिलं ना, म्हणे कुठलं आहे महाराष्ट्राचं दिसतंय, एकाच घासात खातं, पण एक पोळी आहे, एक फुलक, आणि ते 4 घास करतो, थोडं 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 सगळंच खाईल. चव घेत या आवरायचं पडतं, कामाला लागावं लागत. म्हणून तुम्हाला काय म्हणता? आवरा आवरा, चला घ्या जरा लवकर लवकर आवरायचंय, झालं पाहिजे एवढं, है ना? असं अशा प्रकारे तो आळर्क राजा आहे. मग महादाईसानं विचारलं, प्रभू गोसावी आळकासी कवना भाका कवने वेशी भेटी दिली. महाराज आपण श्री दत्तात्रय महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारलं. महादाईसानं, महाराज श्री दत्तात्रय महाराजांनी आळर्क राजाला भेट दिली तर कोण्या वेशात दिली? आळर्क राजाला त्याच्या भावाने काशीराजाने राज्य वरून काढून दिलं, त्याचं राज्य हिसकावून घेतलं, आणि तो त्रितापाने तापलेला तो आळर्क राजा तो श्री दत्तात्रय महाराजांचा शिष्य झालेला आहे. आणि मग तो श्री दत्तात्रय महाराजाकडे आल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांनी त्याला कोणत्या वेशामध्ये भेट दिली? नाना वेश क्रीडा. श्री दत्तात्रय महाराज अवतार कसे धारण करतात? नाना वेश त्यांच्यावाले आहेत, वेगवेगळे वेश त्यांच्यावाले आहेत. ऋषी वेश, अवधूत वेश, मातंग वेश, वेगवेगळे वेश आहेत, नाना वेश श्री दत्तात्रय महाराजांच्या आहेत. मग सर्वज्ञ म्हणतले देव महादाईसाला सांगत आहेत, बाई 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 मातांग वेशात भेट दिली. आणि मातांग म्हणलं, शूद्र म्हणलं की विटाळ. तुम्हाला माहिती का इतका विटाळ होता? अरे विचारूच नका. आपल्या इथं जर तो कामाला आला ना, गवंडी म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात का नाही? आणि मग त्याला चहा द्यावा लागायचा. मग चहा द्यायचा असेल तर मग गवंड्याला चहा कशात? मागच्या देवळीत कप ठेवले तो आण. सुनबाईला सांगते सासूबाई,
मागच्या देवळीत कपेना तो घेऊन ये, धुवून घे आणि वरतून टाक म्हणे चहा, वरतून इतक्या वरतून टाक, चिटकन त्याला इटाळ. आणि ती असा वरतून टाकी, ती घेऊन येती, घेऊन आल्यावर तिथं ठेवी, ती त्याच्या हातात देती का, इटाळ होईल ना तुला, त्याच्या हातात देशील तर है ना. आणि मग तो म्हणतो ठेवा ठेवा खाली. पूर्वीचे लोकही चांगलेच होते बिचारे, इथं ठेवा, कारण त्यांना पाटलाचा दचका माहिती चांगला. अवघड आहे, ठेवा. आणि मग ते सगळे गेले की मग हा घ्यायचा आणि मग त्यांनी प्यायचा आणि मग तो प्यायचा. पिल्यानंतर तो कप तो घासून ठेवायचा. घासल्यानंतर सासूबाई येते, काडी आणते, कपाला धरते, चुलीजवळ नेते, विटाळ त्याच्यात इस्तू टाकते आणि मग असं असं हलवते. मग पुन्हा पाणी टाकते, पुन्हा विस्तू टाकते आणि मग हात लावते, मग धुते आणि मग पुन्हा त्या मागच्या देवळीत नेऊन ठेवते. का बरं, विटाळ होई. पाहिले किती विटाळले लोक आहे. आता कुठे गेलं काय माहिती यांचं. कुठं पाणी प्यायला लागले, कुठं काही करायला लागले, कुठे गेला आता, आहे ना. असे विटाळ होते. अजूनही काही लोकांचे डोके नाही सुधारले, विटाळातच येते अजून. याचा विटाळ, त्याचा विटाळ, त्याचा विटाळ. ते बुरखुंड टंबरीवर त्या दुर्जेलाच असायचं. खरं की नाही. आता कुठे गेलं काय माहिती, टंबरेळ दिसाना, बुरखुंड दिसाना. आता सॅनिटायझर आले. ते सॅनिटायझर हाणलं की ते काय होतं, किटाणू मरता का. कोरोना नाही, हे हात धुवून ये. असा आहे मित्रांनो, कशाचा इटाळ आणि कशाचं काय आलंय. अंधश्रद्धा डोक्यातून बाजूला करा. काही गोष्टीचा विटाळ धरायचा आणि काहीच धरायचं नाही. सकाळी उठलं की चिपडं काढता, चिपडं काढलं की विटाळ धरायचं ना. मग तोंड धुतलं की थुकता, थुकलं की विटाळ धरायचा. आंघोळ केलं की कानात काडी घालता, कानातला मळ काढता, मग विटाळ धरत जा, है ना. लघवीला गेले विटाळ धरत जा, शौचाला गेले विटाळ धरत जा. एकाच गोष्टीचा का विटाळ धरता तुम्ही. अरे सदैव विटाळलेले नाही तुम्ही. 9 द्वार आहे तर 9 द्वारातून गंदगी बाहेर पडत असते आणि ती गंदगी बाहेर पडली की लोक विटाळ धरतात. काय तो म्हणे मला विटाळ झाला. विटाळ कायचं झालं नाही. रोज विटाळलेली तू, विटाळ धरायची गरज नाही. आमच्या देवाने सांगितले. हा, नुसतं वरतून अंग धुतलं की विटाळ जातो का तुमचा. इकडं हात लावू नको, तिकडं हात लावू नको, विचारूच नका. इकडं घुसू द्यायचं नाही, तिकडं घुसू द्यायचं नाही. आणि जर एखादं विटाळ झालं, जर समजा गोदडे या लाईन मध्ये असतील त्याला धक्का लावून बास सगळे गोदडे घेऊन काढायचे. खरं की नाही. इतके धुवा लागायचे. विटाळ झाला आणि त्याला बरं झालं, विटाळ झाला, धुवून निघले. इतके डोके जायला होते काही लोकांचे. आता थोडेसे बरे झाले, आले थोडे आता आकारा. त्यामुळे ते विटाळ गिटाळ डोक्यातून काढून टाका मित्रांनो. फक्त स्वच्छ निर्मळ मन ठेवा, बस. तेच खरं शुद्धत्व आहे. मग महादाईशी पुसिले, महादाईचं विचारलं, जी जी एकैसी कशी. सर्वज्ञ म्हणित मातंग वेशामध्ये भेट झालेली. मग कशी झालेली आहे, कारण मातंगाच्या हाताने देवाने लाडू खाल्ला आणि त्या मातंगाला माईम भट्टाने विचारलं, सांगितलं देव कुठं आहेत म्हणे. हे का इथं. मातंगाला मागून दंडवत घातला. आपण तर बाबाला घालत नाही. चालला बाबा, जा देवा तिकडे, लय गेले असे. हा गेला तर दुसरा आहे म्हणे. आपल्याला काय एवढं टेन्शन घेता बाबा लोकच. खरंय की नाही. तसं माईम भट्टाने म्हटलं का, देवाने म्हटलं का. इथं जात भेद नाहीये मित्रांनो, जात भेद नाही या पंथामध्ये. मातांग वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी आळरकर राजाला भेट दिली.
मग ती कशी दिलेली आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. बाई बाई तापी तापला अळकू खिडक तिही तापी तापला अलर्क खिळकद्वारे वरुणी चळचळीत निघाला. तो सह्याद्रासी आला. तो सह्याद्री पर्वतासे गेला. सह्याद्रीच्या रांगा सह्याद्री पर्वत तिन्ही ताप तापला तो अलर्क. आध्यात्मिक तापू आध्यात्मिक ताप असतोय. आधी दैविक तापू आधी दैविक ताप असतोय. आधी भौतिक तापू आधी भौतिक ताप असतो. असे 3 ताप आहेत आणि या 3 तापाने तो जळत होता. निघाला आपल्या खडकद्वारावरून निघाला. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराजाकडे निघाला. श्री दत्तात्रय महाराजाची उपासना करायला लागला. तपश्चर्या करायला लागला. सोडलं नाही राजवैभव. आपण तर राजा पण नाही. हाय का राजागिरी आपण? हाय का आपल्याला का 100-200 एकर जमीन म्हणा किंवा एखादा काही टांगा म्हणा किंवा काय असं काही आहे का आपल्या घरी? कधी कधी चहाला दूध नसतं मित्रांनो आपल्या इथं. खरंय ना? तरी आपण इतकी गुरमीमध्ये असतो की विचारूच नका. मी म्हणजे काय साधा आहे काय? आणि तो राजा असून गेला. राजा असून अनुसरला. तुमच्या जवळ काय कोणतं राज्य आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी राजे होते भडोतचे गुजरातचे. लात मारले राज्याला लात मारले. महाराष्ट्रात आले आणि तुम्हाला त्या ठिकाणी 10.5 सूत्राची पेरणी केली. तुम्ही कशाला लात मारली? तुम्हाला घरच्या लाता मारला नाही तिथे का कोपऱ्यामध्ये सरकायला लागले? कम से कम नाही तुला करायचं तर कम से कम गावातल्या मंदिरात तरी देवधर्म कर ना. येऊन बस ना. कर ना चिंतन. तिथं पण नाही. दादा रात्री कीर्तनात नव्हते. असं तुला एक कीर्तन ऐकायला झालं का? तर काय काम आहे तुम्हाला? सगळं आवरलं तुमचं. कीर्तनात तर बसावं ना. कीर्तनात का आलं माहितीये का? याला बिस्किट भेटत नव्हतं. नातू घरी होता. नातू सांभाळायला ठेवलं आणि घरचे सगळे कीर्तनात आले आणि हे नाताचे बिस्किट चोरून खात होते. असा प्रकार आहे जीवाचा. अरे आता बस करणार होय ना. देवाकडे चिंतन करणार, स्मरण करणार. सोडणं घर दिनं त्यांच्या ताब्यात चाब्या देऊन टाक. त्यांना राज्य करू दे ना आता जरसक. होय ना तू जरसक संन्यासी. नको हो खरा संन्यासी पण चाब्या तर त्यांच्या हातात दे. व्यवहार तर त्यांच्या हातात दे. कोणत्या ढेल्यात काय लावायचं तो अजून घरून सांगतोय. वरच्या ढेल्यात हळद लाव. इकडे ढेल्यामध्ये ऊस लाव. मधात तुरी लाव. इकडं तसं नाही दादा. एकूण तुला सांगितलं तेवढं कर. हो हो करतो. आणि मग ती आई जाते. सगळे जातात शेतात. हा इकडं काय सांगितलं दादानी? ऊस चिब्बास म्हणे इकडं ऊस नाही करायचा. चिकट राहणे दे. ऊस चांगला येत नाही. दादाने सांगितलं. दादाला काय कळतंय? नाही लावला रे बाबा ऊस. आलाच दादा याडायला. सांगितलं नव्हतं तुला? गपचिप बसत जा. आता आवरलंय तुमचं. आता करू द्या ना आम्हाला. मला म्हणतो आवरलं. हा मला म्हणतो आवरलं. बघू तुझ्याकडं. तरी तिथंच ते ऐकत नाही. तरी तिथंच सरक बाजूला. आता कोणी विचारा ना तुला. कमसे कम आपला अपमान तरी करून घेऊ नकोस. घरामध्ये जे करायचं ते करा बाबा. मला देवधर्माला एवढे द्या आणि मी ना देवधर्म येऊन करून इथंच बसत जाईन वाट्यावर. बस बस तिथंच. मधात करू नको. एखादं जर आपली सुनबाई म्हणेल ना काय मधामध्ये बोलता तुम्ही, असं बसत जा ना शांत. आपलं काय राहील हो? राहत काय आपल्याला? अरे इज्जत जगवा ना थोडीशी. इज्जत टिकवा ना थोडीशी. दुसऱ्या घरची येऊन जर आपल्या घरी आपल्याला सांगते तुम्ही तोंड कायला मारता, काय राहिलं आपल्याला? अरे मग बोलूच नाही तिथं. करत होते हा करा नाही. आमची सुनबाई करण तेच, आमचं पोरगात करण तेच.
म्हणून काही जण काय म्हणता माहिती का, पोराला विचारावं लागेल, है ना. काही लोक काय म्हणतात, नाही पोराला विचारल्याशिवाय नाही जमणार, है ना. असं त्याला मान देतात. आणि तो काय म्हणतो, नाही दादाला विचारल्याशिवाय मी काय करणार नाही. आलं की नाही आपल्या जागेवर. आणि मग त्याच्या मनात काय ते आपण बघायचं आणि त्याला म्हणायचं, मग तू म्हणतो तसंच कर. आणि तुम्ही जर म्हणाल नाही नाही असंच कर, अरे दादाला विचारू नका, म्हणजे हाय तो मान जाईन का नाही. मान टिकून ठेवा, त्याने विचारलं पाहिजे आणि आपण हो म्हणलं पाहिजे, तो करून घेईन बराबर. एवढा तरी संन्यास धारण करा. तसा तो अलर्क राजा राजा असून संन्यासी झाला. मग ऐशा वनदेवाचे पाठारे हुनी जातो असे. वनदेवाकडे पाठारावरून तो जात होता वनदेवाच्या. आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज मातंग वेशामध्ये आगमन करत आहेत. पर्वता समीप आला. पर्वताच्या समीप म्हणजे जवळ आला त्या पर्वताच्या. तो श्री दत्तात्रय प्रभू ते स्पर्शुनी मळे. तो श्री दत्तात्रय महाराज ते परशोनी मळया नीळ अंगी सुगंध. श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीमूर्तीपासून एक स्पर्शित हवा म्हणजे हवा आली आणि हवाने तो श्री मूर्तीचा जो सुगंध आहे चंदनाचा तो हवा घेऊन गेली आणि अलर्क राजाला त्या हवे बरोबर चंदनाचा सुगंध भेटला. सुगंध भेटला चंदनाचा. आहा काय सुगंध आहे ना इथं. इथं भक्तीचा सुगंध आहे, तुम्हाला दिसत असेल. इथं आलं की माणूस भक्ती रसामध्ये डुबून जातो मित्रांनो. भक्तीचा सुगंध आहे इथं. तसं त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजाच्या श्रीमूर्तीपासून चंदनाचा सुगंध निघत आहे आणि तो हवाने अलर्क राजाकडे सरकला आणि त्या अलर्क राजाला तो सुगंध आला. मग आणि अडळके म्हणितले. अलर्क राजा काय म्हणतोय, पुरुषेशी भेटी. आज कहणे पुरुषेशी भेटी होईल गा. असा हा सुगंध आलेला आहे, तो जो चंदनाचा सुगंध आलेला आहे. आणि आज काहीतरी मला चांगलं भेटणार आहे, कोणाची तरी चांगली भेट होणार आहे असा हा अलर्क राजा म्हणत आहे. कारण त्याला तो सुगंध आलेला आहे. असा सुगंध तर मी कधी प्रपंचात नाही घेतला. तो श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीमूर्तीपासून निघालेला तो मळिया नीळ असा तो सुगंध आहे. आणि तो घेतला आणि तो म्हणतोय, आज मला नक्कीच कोणातरी थोर श्री दत्तात्रय महाराजांची भेट होणार आहे किंवा थोर ईश्वर अवताराची भेट होणार आहे असं तो स्वतःला म्हणायला लागला, बोलायला लागला अलर्क राजा. मग तो पहिला कडवणी श्री दत्तात्रय प्रभू मातंग वेगे. तो पहिला कडोनी श्री दत्तात्रय महाराज मातंग वेशेमध्ये विजय केले. श्री दत्तात्रय महाराज मातंग वेशामध्ये आलेले आहेत आणि तो मातंगाचा वेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मातंग काय करतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण मातंग मेलेल्या गाईचं किंवा बैलाचं म्हशीचं काय काढतात, कातडी काढतात आणि मग त्याला त्याची विल्हेवाट लावतात आणि त्या कातडीचा उपयोग घेतात. म्हणजे सदैव मातंग कशात असतो, रक्तामध्येच असतो. असा तो वेश मातंग वेश. मग उभ्या दाटिया खडी सावला नेसले असती. उडा धाटिया सावला नेसलासे. मग कटी प्रदेशी परिवंटी मास भेदिती. कटिवंटी म्हणजे या काय बांधलंय कशी असं बांधता ना तुम्ही, टापर बांधता त्याला तुमच्या काय म्हणतात त्याला, टापर. शेतामध्ये काम करताना असा रुमाल असतो ना छोटा तुमचा, असा गुंडाळा की लगेच सुरू. तसं त्याने तो टापर बांधलेला आहे आणि त्या टापर बांधल्यानंतर त्याच्यावर काय ठेवलेली आहे, द्रुडी म्हणा किंवा एखादी काहीतरी पाठी म्हणा, त्याच्यामध्ये मास आहे. तीक्ष्ण काती तीक्ष्ण कांती असा बरचा आहे ना तीक्ष्ण, तो कापण्याचा, ती कातड काढण्याचा वगैरे वगैरे. मग
श्रीकंठी बोरिया मानियाची श्रीकंठी बोरिया मनियाची गाठी रुद्राक्ष माळा. पाहिलं का तुम्ही कधी? नाही पाहिलं? मोठले रुद्राक्ष नसते का बोरासारखे? पाहिलं असं नाही? नसेल पाहिलं तर नाथपंथीचं बघून घ्या कधी आले की घरासमोर. त्यांच्याकडे असतात ते रुद्राक्ष माळा. ही आमची चंदनाची माळा आहे. कारण श्री दत्तात्रय महाराजांचा सुगंध कसा आहे? चंदन. पण देवानी कोणत्या वेशात भेट दिली? मातंग. का बरं? हा मातंग वेशामध्ये मला ओळखतो की नाही का? तिकडं ची 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 शिव 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 लगेच गोमूत्र टाकतो. हा परीक्षा घ्यायची होती ना, आहे की नाही? आपण तर लगेच त्याला विटाळा झाला. सकाळी सकाळी जर कोणाची सावली आपल्यावर पडली ना, बिगर आंघोळीची लोकांची, आंघोळ करून घे म्हणे डबल. का बरं? सावली पडली ना म्हणे तो या येड्या. मी कस काय? विटाळ झाला तुला? ते काही आंघोळ केली नव्हती. सावली पडली घ्या विटाळ होत असतो म्हणे. मग आंघोळ करायचे. कोंबडीच्या पाखाव जर पाय पडा का? कोंबडीच्या पाखाव शिव 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 लगेच आंघोळ. आता तर कुठं कोंबड्याचे पख, हॉटेलमध्ये बी खाली पायाच्या बी, तरी यांना काही होईना. कुठे गेलं तुमचं आता हे? मग आमचे देव किती वर्षापासून किती दिवसापासून सांगू राहिले काय? हे विकल्प करू नका, गिटाळ गिटाळ काही करू नका. नाहीये काही. मेलेल्या माणसाला कुठं पाणी पाजत असते का? जिवंतपणे ते पाणी मागू राहिलं, है की नाही? तरी देईना. देते ना दम धरणा. थोडं आता चाले थकून भागून. तुम्हाला काय वाटेवर बसून बसून लय ताण लागली काय? हे पाणी मागत, चहा मागत, तरी देत नाही ना. आता पाणी पाहिजे ती प्याला नाही लगे चंदनाच्या जात्याने दादा. आणि ते वर उभा असतं, ते मडकं असतं आणि ते असा लावतं. ते तिकून मडक्यातून पाणी येतं आणि त्या रुमालाने खाली जातं, खालून त्याच्या तोंडात पडतं. जिथं खड्ड आहे किंवा काय असेल ते तुमच्याकडे काय मला माहित नाही. खरंय का? आता मी आल्यावर पाणी पाजायला येतो. अरे काही तर पाणी पाजायला बी येत नाही. मी लय लांब आहे. तिकीट नाही भेटलं, इमान नाही भेटलं. उद्या येतो. उद्या कशाला येतो? आता मरायला येते. पाणी कोणी पाजायचं रे त्या बापाला? जिवंतपणे पाज. मेल्यावर पाजू नाही तर नको पाजू. जिवंतपणे त्याला विचार, दादा चहा देऊ का? दुधाचा करतो. हा बघ दादाला माया बिलकुल पाणी टाकायचं नाही दुधात. घटवट दुधाचा चहा करून द्यायचा. आता 3दा लागतो, ही लगेच पाणी टाकायचं. घ्या चहा, घ्या चहा. आणि ही दुधाचा करून पिती. खरंय का नाही? असे लोक आहे. आणि मेल्यावर पाणी पाजिता. मेल्यावर तो कट्टा पण ठेवतो तिथं. कट्टा त्याचा काय बिड्याचा तो टोटा. बाई बाया दादा लय लागत होतं. दुसऱ्या दिवशी जाता होतं ते सावडायला. आणि जेव्हा मागत होता तेव्हा बस करा ना, खोकला येऊ राहिला. आता देई ना. आणि मेल्यावर तिथं म्हणे घ्या ना दादा, पण मला सोडून का गेले? काही जण तर चपटी पण नेऊन देता. चपटी कळते का? आमच्याकडे चपटी म्हणतात. जेव्हा घेत होता तेव्हा शिव्या देत होता ना. आता मेल्यावर देऊ राहिला, त्याच्या राखीव टाकू राहिला. गे रे बाळा. पहिलं गे दुनिया कशी. अरे मेल्यावर काय देता मित्रांनो? आमच्या देवाने सांगितलं, जे आहे ना ते समोर, त्याला जिवंतपणे त्याला विचारा, त्याची सेवा करा, त्याला व्यवस्थित विचारा, त्याला त्याचं दुखू नका. जे म्हणेल त्याला खायला त्या. म्हातारपणी लहानपणी येऊन जातं आपल्या आई वडिलाला, हे पाहिजे ते पाहिजे, गोड खातो हे खातो, आणि त्याला ती बिमारी असते. आणि हे म्हणतो काहीच नाही काहीच नाही. ते म्हणे काहीच कसं नाही. आणि मग शेतात गेलो बघतो डबे चापला, हाय की छत हाय की छत. आणि ते काढायला जातं, हातपाय थरथर करताना काहीतरी पडतं, मग काहीतरी होऊन जातं. ते आल्यावर बघता दादानी कारभार केला का नाही? खरं की नाही? कारण लहानपणी येऊन जातो मित्रांनो म्हातारपणी. आणि त्याला खावंसं वाटतं काहीतरी नवीन नवीन, असं खावंसं वाटतं. त्याच्या पूर्वाला म्हातारपणी किती दिवस राहणार आहे तो? मेल्यावर काय खाऊ घालता मित्रांनो? जिवंतपणे त्याच्यावर प्रेम करा. श्री चरणी दुतळ्या उपाळ हो.
श्री चरणी दुतळिया उपान हो. कसा आहे तो वेश? श्री चरणी दुतळिया उपान हो आहेत. उजवी श्रीकरी काठी, उजव्या श्रीकरामध्ये काठी आहे. बाबर साठी तुम्ही माहितीये का मातंग काय करत होता? रोटीवाळा माईसाब होतं का तुमच्याकडे? आहे वाटतं तुम्ही, कारण लांब नाही ना जास्त. परभणी आणि संभाजीनगर जवळच आहे. हे परभणी मध्येच होता आधी, आणि परभणी जालना आणि संभाजीनगर जवळ जवळच आहे, मराठवाडाच आहे. त्यामुळं ते तुमचं नामचं एकच दिसतंय, रोटीवाडा माईसाब. ते रोज संध्याकाळी यायचे आणि त्याच्याजवळ काठी असायची, आणि ती काठी अशी आदळायची ठाक ठाक. आणि मग त्या घरासमोर गेलं की हाट मोठ्याने आवाज द्यायचा. पुढची बाई रेडी व्हायची. भाकर किती द्यायची? कोरभर. हा शंकर बघूशी हस्तमान आमचे त्यातलं वाटतंय खरंच आहे का? खरंच आहे ते. आणि तो मातंग काय करायचा? उजव्या हातात काठी ठाक ठाक, रोटीवाडा माईसाब. आणि जेवायला बसले की बराबर यायचं ते, आणि हे बराबर तिथं जा पिंट्या वाढून दे. ते रोज मागत होते. तसा उजव्या हातात काठी मातंग सांगत आहेत ते. मग बाबर झांटी, बाबर झांटी. गुंजावर्ण डोळे, गुंजावर्ण डोळे केस आहेत, गुंजावर्ण डोळे आहेत, लाल आहेत. मुकुटी दोरियाना, मुकुटी दोरियाना. असे केसांचे काय झाले? पिळे पिळे झालेले. पिंगटा सुनेयाची जोड, पिंगटा सुनियाची जोड. कुत्र्याच्या 2 जोड्या सोबतच. पाहिलं असतं ना, श्री दत्तात्रय महाराजांच्या जवळ 2 कुत्रे असतात. असतं की नाही? कोणाला प्रश्नच पडला नाही कशाला असतात. ती माता अनुवेश आहे ना. आपल्या देवाजवळ वाघ असतो, पण अजून कोणाला प्रश्न पडला की नाही काय माहिती, देव वाघ देवाच्या मांडीवर कसं काय असतात? अरे देव जेव्हा चालले होते आणि त्या जाळीमध्ये 2 वाघाचे पिले होते, आणि देवाने त्या वाघाच्या पिलाला असं धरलं. तसं लहान लेकरू कसं एखादं मांजरीचं कुत्र्याचं असं पिलू धरतं आणि त्याला खेळवतं, तसं स्वामींनी वाघाचे पिले धरले, त्यांना खेळवलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. कारण तितकं त्यांचं भाग्य होतं की स्वामींच्या मांडीवर त्यांनी बसावं. वाघीण आले आणि गुरगुर बघत होती. ते म्हणले, बाई हे घे तुझे पिले. देऊन टाकले. त्यांना संबंध दानाचं फळ दिलं, स्पर्श केला त्यांनी. स्वामींचा एक स्पर्श महत्वाचा आहे. तुमच्या आईचा एक स्पर्श महत्वाचा आहे. जर तुम्ही कुठे बाहेर चालले तर तुमच्या आई काय करत असते? असा हात फिरवते आणि नंतर असं करत असते, बेटा ये बरं लवकर. तो स्पर्श महत्वाचा आहे. जर तुमची आई तुम्हाला बोलत नाही, जवळ येत नाही, स्पर्श नाही, या मेल्याने मला काही दिलं नाही, जाऊ दे म्हणून गेलात तिकडंच. काय अर्थ आहे मित्रांनो? तुम्हाला तिने जन्म दिला, पण तुमचं तिचं प्रेम जर तिच्यावर नसेल आणि तिचं तुमच्यावर नसेल तर काय जगता तुम्ही मित्रांनो? तुमच्या आई वडिलांना तुम्ही इतकं दुःखी करून जगवता, कशाला जगता? लहानाचं मोठं केलं, 9 महिने पोटात सांभाळलं, 9 वर्ष सांभाळलं, 9 वर्ष चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, सगळं शिकवलं. ना आई 90 वर्ष झाली की हा मागूनला थांबतो. इतकं करावं त्या आईनं, बापाने त्या पोरासाठी, आणि पोराने खुशाल आई वडिला वायली काढून द्यावं. किती अवघड आहे मित्रांनो. कोणासाठी स्वप्न बघितले? तुमच्यासाठी बघितले, आणि तुम्ही त्यांना आता चूल फुकायला लावून राहिले. आणि चुलीला जास्त धुपण झाले किती ओरडते, धुपण कमी करा, मग पोर रडू राहिला. अगो भाई धुपण झालं, गेला गॅस पेटवता येईना. सुनबाई तिकडून बॉम्ब लायला, धुपण कमी करा म्हणलं तुम्हाला. हो हो करते करते. आणि तू आला, झालं का ग? पिठलं राहिलंय, भाकर केली, त्याच्यात सुनबाई बॉम्बला लागली, धुपण झालं. तुम्ही ओलं असेल पण पावसाने भिजलं, थोडंसं आतमध्ये ठेवावं का नाही बरं? आणि त्या ओल्या झाल्या काड्या पेटानात म्हणे. आता मग मी काय करू? धुपण व्हायला लागलं. थोडंसं कच्चं मच तसंच घेतलं आणि खाल्लं. जाऊ दे म्हणे, कसे तरी दिवस काढायचे आता शेवटच्या आपल्यावाले. कुठं ना दिलात ते कोणाच्या? तुम्ही तर लय केलं ना, एवढा मोठा बंगला बांधला, आहे का आपलं काही? तुम्हाला म्हणलं होतं थोडंसं ठेवा आपल्यासाठी, काही ठेवलं नाही मागं तुम्ही तर.
होतं नव्हतं सगळं त्याच्या गळ्यात घालून दिलं. सुनबाई सगळी तिच्यावर राज्य करते आणि तुम्ही बसा आता असं. म्हणून आताचे लोक हुशार झाले, म्हणे मोरूस तर माझ्याच नावावर आहे. हे खरडा गेडा लाल्या गेल्या आलं का माझ्या नावावर. मोदीची सोडतच नाही ते ये नंतर देत नाही म्हणे आपल्या खर्चायला. अरे त्या आई वडिलांना दुखू नका मित्रांनो, ते खूप जवळचे आहेत आपल्या. ते कसे आहेत यांचा विचार सोडून द्या. त्यांचं शिक्षण नसेल, त्यांचं काही व्यवस्थित प्राण नसेल, पण जन्म तर आपल्याला दिला नाही. त्यांना विसरून कसं चाललं मित्रांनो, त्यांना ढकलून कसं चाललं. तुम्हाला काही कळत नाही सारखा बाजूला असं म्हणल्यावर त्यांना किती वाईट वाटत असेल. जेव्हा तुम्हाला कळत नव्हतं तेव्हा त्यांनी मांडीवर बसवलं तुम्हाला, घास घातला, दुधामध्ये चुरून घातला. दूध नव्हतं आईला तर गाईचं दूध वरवलं नाही आणलं, तुला पाजलं. काहीतरी परतफेड करते आई बापाची, नको दुःखी करू मारताना त्यांना. आणि म्हणून आई मदळसाई सगळ्यात महत्वाची म्हटल्या जाते. कशामुळं? तिनं 3 मुलं संन्याशी केले आणि 4था करायचाच होता, परंतु ऋतुध्वज काय म्हणला, बाई एखादी तरी माझा मुलगा माझ्या राजाला काय राहू दे, कुळ राहू दे ना म्हणे, चालवलं पाहिजे ना राज्य कोणीतरी. ती म्हणे ठीक आहे, याला राजनीती बी शिकवते आणि संन्यास नीती बी शिकवते. दोन्ही सांगितलं आणि शेवटी चिठ्ठी दिली. आणि म्हणून तो अर्ख राजा शेवटी तिच्यावरली चिठ्ठी बघतो तर काय म्हणते ती, संसार त्यागून दे, माया टाकून दे आणि शेवटी तू भगवंताचं चिंतन कर, स्मरण कर. शेवटी आईचं ऐकावंच लागलं आणि तो ऐकत आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालंय मातंग वेशामध्ये. मग खांद्यावरी गळत मासांची कावडी, खास खांद्यावरती मासांची कावडी आहे आणि तिच्यातून मांस गळत आहे, रक्त गळत आहे. त्यांनी परिभारे श्री मूर्ती आईशी, त्यांनी परिभारे म्हणजे वजन झालेलं आहे. आईशी आईशी आणि मग श्रीमूर्ती आईशी आईशी लवत चाललेली आहे. म्हणून गोसावी अनुकार करून दाखविले. आणि म्हणून देवाने अनुकार करून दाखवला की ती कावड आहे. श्री दत्तात्रय महाराज असे लवत चाललेले आहेत आणि तो वेश सांगत आहेत, मातांग वेश. पुढा आळळ काते देखिले, तो पुढा आळरकाते देखिले आणि शंभली शंभली मनोनी मनती. शंभली म्हणजे उजव्या हातात उजव्या श्रीकरात काठी, ती काठी आईशी धरिली आणि काय म्हणतात ती, शंभली 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 असं म्हटलं श्री दत्तात्रय महाराजांनी. तिन्ही ताप तापला अर्क, तिन्ही तापासी निवाला, ऐसा तो अलर्क राजा. तिन्ही तापाने तो दग्ध झाला होता, पेटलेला होता. श्री दत्तात्रय महाराजांनी शांत हो शांत हो शांत हो असं म्हटलं की तो शांत झाला. अशांत माणूस संताजवळ शांत होतो, म्हणून संतांना संत म्हणत असतात. अशांत माणूस आहे, प्रपंचिक माणूस अशांत आहे. काम क्रोध लोभ यामध्ये तो फिरत आहे, पळत आहे. इथं करण तिथं करण, इथं करू का तिथं भेटेल का, अजून उत्पन्न, इथं 2 एकर तिथं 4 एकर, इथं एक दुकान तिथं एक दुकान, इकडे एक प्लॉट तिकडे एक प्लॉट, मुंबईला एक पुण्याला एक दादरला एक, सगळीकडे अशांत आहे तो. अशांतला शांत करण्यासाठी श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, अरे थांब थांब थांब, बस कर आता. शंभली शंभली म्हणजे शांत हो शांत हो शांत हो. तो शांत झाला लडकराचा. शांत व्हा मित्रांनो, बस करा आता धावपळ. शांततेत शांत चित्ताने तुम्हाला सांगतो चिंतन करा आता श्री दत्तात्रय महाराजांचं. ज्यांची वेळ झाली त्यांनी तरी करा, ज्यांचं वय झालं त्यांनी तरी करा. बस करा ना आता, कौरक करणार आहे. कौरक खाऊ पाहिजे आपल्याला. बरं आपलं आयुष्य मापून आहे. जर तुमचं 80 आयुष्य असेल तर राहिलं किती 20. कोणाला देणार पण इतकं कमवून तुम्ही. म्हणून पुढे मी सांगणार आहे तुम्हाला, मधुमेह गुरु
मधुमेह म्हणजे मधातली मासी. सांगतो नंतर हे झालं की तुम्हाला. कोण खातं तो कांदा. काय म्हणता तुमच्या इकडे मावळाच्या कांद्याला? कांदाच म्हणता का दुसरं काय म्हणता? कांदाच म्हणता ना. कोण खातं आणि कोण जमा करीत. तुम्ही जमा करता आणि कोण खाईन ते सुनबाई आल्यावरच कळत. तोपर्यंत कळत नाही तुम्हाला. मग आणि देवीची काठिया भूमी हणती. देवीची काठिया भूमी हनिती. हाणल्या भूमीवर काठ्या हाणल्या. ऐसे त्रिशुद्धी शंभली शंभली म्हणोनी तिन्ही वेळ काठिया भूमी हणितली. असं 3 वेळेस शंभली 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 म्हटलं. 3 वेळेस काठी ती खाली हाणली. 3 वेळेस हाणली. शंभली शंभली शंभली. अर्क राजासाठी. अळकुती तापी तापला जळत जळत जातू होता. अर्क तिन्ही ताप जळतू जात होता. अर्क तापलेला होता. तिन्ही तापाने तो धक्क झालेला होता. जणू काही जाळ त्या आत्म्यामध्ये लागलेला होता. इतकं त्याला दुःख होतं. आणि श्री दत्तात्रय महाराजांनी शंभली शंभली म्हटल्यानंतर तो शांत झाला. असा हळर्क राजा. निवाला तो राजा. अळके म्हणितले हळर्क राजा काय म्हणतो? काही पा काही पा जळतू होता तो काहीसेनी पाणीवाला. मी जळतू होता तो काहीसेनी निवाला. मी शांत कशाने झालो? ऐसे पाहिले तो श्री आईसे पाहिले वळोने तो श्री दत्तात्रय महाराज दिसले. श्री दत्तात्रय महाराजांचे दर्शन झाले. दर्शन अनुसरण सेवा संबंध मोक्ष. आपल्याला अजून झालं नाही मित्रांनो. आणि दंडवत घातले. आणि दंडवत घातल्यावर राजानं श्रीचरणा लागला. श्रीचरणाला लागलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात? अळकाचे तिन्ही ताप दर्शना सरीशी. अळकाचे तिन्ही ताप दर्शना सरीशे शंभली शंभली मनोनी फिडिते झाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादाईसाला सांगितलं की श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की श्री दत्तात्रय महाराजांनी अळर्क राजाचे तिन्ही ताप शंभली शंभली म्हणून फेडून टाकले. जर तुम्हालाही श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं आणि जर नाहीही झालं, तुम्ही जर शरण गेले आणि जर देवाला म्हटले ना महाराज माझे तिन्ही ताप बाजूला करून टाक, तुमचेही देव बाजूला करून टाकेल. तुम्हालाही 3 ताप आहेत, मानसिक वाचिक शारीरिक. मानसिक ताण असतो तुम्हाला. कसं होईल माझं? होईल का नाही? माझा पती मला साथ देईन का नाही? माझे देर ननंद भाऊजाया मला काय म्हणतील? मानसिक ताप असतो तुम्हाला. असतो की नाही? बघा तुम्ही. वाचिक एखाद तुम्हाला शिवाय देऊन टाकतो. पकडा याच्याकडे जरा लय शांतपणा करायला लागलं. हे उचल, याला उचल. उचलणं होत नाही पण बोलतो की नाही. तितक्याने तुम्ही घाबरून जाता. मानसिक ताप आहे तुम्हाला. भाऊ येतो काय, कधी उचलतो काय, मारतो काय, मारतो म्हणला होता. काय होतं काय माहिती? ताप. तुम्ही जळून जाता आतले आतच. बापरे कस करू, काय करू. झोप लागत नाही तुम्हाला. पलंगावर घरात झोप लागत नाही. येतो म्हणला, उचलतो म्हणला, काय होईल ना काय नाही. झोप लागत नाही मित्रांनो. शारीरिक शारीरिक तो काटा काढून टाकेल. काढताना लोक काटा. कशी झोप लागल? हे 3 ताप आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हालाही ते तुम्ही मनातल्या मनात विचार करता, जमन की नाही, जमन की नाही, होईल की नाही, आपला प्लॅन सक्सेस होईल का नाही. मग तुम्ही बोलून बघता आपल्या पतीजवळ. करता कसं? काय तिकडं हॅलो, मला वाटलं जमलं पण जमलंच नाही. तुला डोकंच नाही काही बोलत आहे. पुन्हा ताप जास्त झाला. पुन्हा डोकं नाही म्हणजे आपलं डोकं खोकं झालं. शिवाय दिल्या आपल्याला त्याने. आणि नाहीच ऐकायला लागलं. नाही करूनच घेते मी, कशी करत नाही बघते. एक फटका. शारीरिक मानसिक वाचिक शारीरिक ताप आहे ना मित्रांनो.
आणि प्रत्येकाला आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्याच घरी प्रत्येकाला आहे. तिने तापच सांगितले, स्पष्ट सांगितले. आणि म्हणून ह्या 3 तापाने सगळे धगधग जळत आहेत. ते कुठंच शांत होणार नाही, ते इथंच शांत होणार. देवाला शरण आल्याशिवाय शांत होत नाही माणूस मित्रांनो. म्हणून नुसतं शांताजवळ नुसतं बसलो तरी माणसाला शांतता वाटते. माहितीये, तुम्ही पोथी ऐकताना तितकी इतके शांत असताना विचारूच नका. काही घरचं दारचं काहीच लक्षात नसतं तुमच्या. एकदम लगे बाबा काय सांगतोय आज, काय माहिती आज कोणती कथा आहे. 1 घंटा इतका शांततेत जातो. घरी गेले की लगेच जास्त वेळ झाला आज, चालू सुरू तापच येतो. खूप अवघड आहे ना मित्रांनो. खरंय ना हे, जे खरंय त्याला खरंच म्हटलं पाहिजे, प्रश्नच नाही ना. जो अनुभव येतो ना तुम्हाला, तो खरा अनुभव आहे मित्रांनो महानुभवांचा. जे शास्त्र आहे ना, अनुभवी शास्त्र आहे, प्रचिती रूप शास्त्र आहे. तुम्हाला प्रचिती येणार, नक्की येणार. तुम्ही असाच सत्संग ऐकत चला, ऐकत चला, ऐकत चला. जे सांगितलं ना पोथीत ते तुमच्या घरात घडायला लागतं. म्हणूनच बाबा सांगत होता तेच खरंय. लय बाबाचं सांगते काय मला घरी काही सांगू नको कोणा बाबाचं, मला माहितीये काय कुठं आहे. बाबा सांगतात तेच खरंय, जाऊ दे तिकडे, याच्याकडून नादी लागतात. ते पुन्हा गरम होत. जास्त बोलू जाऊ दे तिकडे, नादीच लागला. चुप तेरी चुप मेरी चुप. करता येतं काही. मानसिक ताप आहेत मित्रांनो. ती 3 ताप आहेत. ती कशी शमणार आहे, तिथंच क्षमता मित्रांनो. तुम्ही बघा, तुमच्या अनुभवाला तिने ताप, अनुभव घ्या. नक्की येणार तुम्हाला अनुभवाला येतात. का बरं श्री दत्तात्रय महाराज म्हटले शांत हो, शांत हो, शांत हो, की त्याच्यावर ताप कसं काय बाजूला झालंय. का ते वाणी अमृत वर्षिणी की तया वाचा त्रिताप गेले त्यार काजे. श्री दत्तात्रय महाराजाची अमृतवाणी आहे आणि त्या अमृतवाणीमुळं त्या ठिकाणी ते ताप बाजूला झालेले. ती परावाचा आहे, ते ताप बाजूला करून ज्ञान देऊन देते. सुख झाले आणि जैसे स्वरूप तैसे देखिले. आणि आता स्वरूप बघितलं श्री दत्तात्रय महाराजांचं. मातांग वेस तर नुसतं दाखवलं, खरंच माझ्यावालं दर्शन घेतो की नाही. देव परीक्षा बघता बरं. तुमच्या दरोजामध्ये एखादा कोणीतरी साधू येऊन जातो, भिक्षा मागून घेतो, आणि तितक्यात तुम्ही म्हणताय दुसऱ्या घरी जा, 2-4 झाले सकाळपासून, आणि तोच श्री दत्तात्रय महाराज असतो. गेलं ना तुमचं सगळं. विलन काढून तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या साधूला, असा देवाला. म्हणून अजून सुद्धा काही लोक आपल्या दुर्जातून संतांना विनमुख जाऊ देत नाही. लग्नात आशीर्वाद देताना सुद्धा संत असाच देतात की प्रपंच करत असताना, गृहस्थ धर्म आचरत असताना सुख समृद्धी लाभो, धन दौलत लाभो, परंतु कार्य भोज प्रसंगी संतांचे अन्नदान घडो. संत कधी माझ्या घरून जेवल्याशिवाय न जावो, विनमुख न जावो. हे गृहस्थ धर्माचं आचरण आहे मित्रांनो. अतिथी आपल्या दरोजामध्ये आलेला आहे आणि तो भिक्षा मागत आहे, तुम्ही जेवायला बसले आणि तुम्ही त्याला म्हणतात पुढचं घर घ्या. हे सगळ्यात मोठी चूक आहे. माहितीये, सुदामा असाच जेवायला बसला, भिक्षा झाली नव्हती, पण आज थोडासा भात आलेला होता आणि एवढी चालीन त्यांनी त्याचे वाटे करून टाकले. पोरांना दिले, पत्नीला दिले, त्याला एक वाटा घेतला. तितक्यामध्ये गाय आली. तो म्हणतो गाईचा वाटा गाईला देऊ नका. अरे म्हणे तुम्ही उपाशी खा, काय गाईचा विचार करता. नाही, चांगलं नाही. त्या गाईला त्याचा वाटा देऊन टाकला. थोडस अर्ध दिलं, अर्ध ठेवलं. गाय गेली, एक संन्यासी आला. भिक्षाम देही. सुदामाला तोंडात घास घालायचा, अर्ध्यात घास आला,
अरे भिक्षावाला आपल्या घरी आला. तो घास पुन्हा खाली ठेवला, पत्रवळी उचलली, त्याला देऊन टाकली. सुदामा पाणी पिऊन तसाच झोपत होता. दुसऱ्या मडक्यामध्ये एक दाणा शिल्लक होता तांदळाचा. आणि मग तो त्याने पाहिला, एक दाणा आहे, एक दाणा खाऊ, पाणी पिऊ आणि झोपून जाऊ. त्याच्यात देवाची आठवण आली, म्हणे आपण उपार नाही दाखवला. देवासमोर तो ठेवला आणि संकल्प घातला, महाराज भोजन करा. तुमचा देव या एका दाण्याने प्रसन्न होणार आहे काय? पत्नी म्हणते, श्रद्धा असली तर का होणार नाही? देवाने सांगितले, तो भक्ती भावाने पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पत्र, एक पुष्प, एक दानाही जर मला तुझ्या प्रेमाने अर्पण करशील ना, त्यांनीच माझं पोट भरून जाईल. श्रीकृष्ण भगवंताने तो एक दाना स्वीकारला, ढेकर देऊन टाकला. तिन्ही लोक जेवले. सुदामाला जेवायची गरजच राहिली नाही. त्याच्या पोराला नाही, पत्नीला नाही, भूक नाहीशी झाली. एक दाना किती महत्वाचा आहे. म्हणून एक एक दाण्याची किंमत इतके मित्रांनो विचारू टाका. म्हणून जेवण करत असताना तुमच्या पत्रवळी एक दाणा सुद्धा ठेवत जाऊ नका. हे तुम्हाला कळालं पाहिजे. नाही तर लोक तसाच हात धुता वरतो. तसा तो जेव्हा हात फिरवला किंवा हात धुतला तर काय राहील तो यावर. म्हणून काही लोक खरकटा हात कधीच ताटात धुत नाहीत, पत्रवळीवर धुत नाहीत. ते हुशार लोक. हे आपलं आण म्हणतं, इकडे पाणी आण म्हणतात. तरी घेतं, भात घेतं आणि थोडी तिखट लागायला लागली की पाणी मागवतं आणि तिच्यामध्ये हात धुतो. आणि पत्रवाळी उचलायला आले होते, काय म्हणतो, कोण बसलो होतो तिथं? की तरी कशाला वाढ कोण होतं रे? ते होतं. बोलो हो गेलं. कोणी वाढील म्हणतात, तरी तुला काही काम आहे का? अरे मला तरी वाढी उचल ना तो पत्रवाळी. उचलायची कशी हे सुद्धा, म्हणजे ज्याला सेवा करायची त्याला सुद्धा सेवा करायला व्यवस्थित ठेवत नाही. खरं तेल सांगून पोहायच्या मंडपामध्ये आहे का काही डोकं त्याला? म्हणून डोकं सुधरा मित्रांनो. डोक्यातला कचरा काढून टाका. स्वच्छ पत्रवाळी ठेवायची आपल्यावाली. कोण्या लग्नात जा, कुठेही जा, लोकांनी लगेच ओळखलं पाहिजे तुम्हाला. मान भाऊ दिसतं बघ, ताट धुवून पेणारे, बिलकुल वाया घालत नाही. ते दुसऱ्यालाही सांगतात, पाहुणे संपून टाका. हा जेव्हा तुम्ही तुमचं दुसऱ्यावर लक्ष ठेवता मानभाव. कमी वाढ खायचं नाही. ते किती खाईन याला कळवतं, कारण याला माहिती इतकं खातच नाही आता हे. कारण ते दिसतच एवढं मोठं. आणि याला वाटतंय पुन्हा येतं का नाही, भली मोठी रांग आहे, येतं का नाही, संपत काय. असा प्रकार आहे मित्र. काय सांगा. एका दाण्याची किंमत आहे मित्रांनो. जास्त झालं म्हणून फेकून देऊ नका बरं. फेकीदाळ खायला भेटायची, तिच्यामध्ये माशी पडायची. माशी तुमच्या आजीला विचारा, माशी पडली किती माशी काढायची, त्याच्यात एक थेंब पाणी टाकायचं. घ्या. आजकालचे लोक माहिती किती शहाणे झाले. माशी पडो काही पडो लगेच हात धुतील तिच्यात. ते फेकून तिकडे मातली. ते सुदामाला सांगा ना असं करायला. सुदामाने फेकला की एक दाणा. अरे आमच्या देवाने वेचलं ना, पडल्याला भिक्षान्न वेचून खाल्लं. तुम्ही देवाचे देव झाले, फेकून द्यायला लागले. काय किंमत आहे मित्रांनो अन्नाची. आणि जाणून घ्या थोडस. अशा प्रकारे हा अलौकिक राजा आहे. श्री दत्तात्रय महाराजाला त्यांनी ओळखला आणि यथार्थ रूप दिसलं. मातंग वेश तर देव नाना वेश केला करतात. ते का करतात, कशामुळे करतात? कारण मातंग वेशामध्ये जे काही केलं त्यांना लीळादान होतं, संबंधदान होतं.
पण ही जी नरकातली जीव आहे ती यांना कसं काढायचं? देवाने नुसता स्पर्श केला नरकातल्या जीवाला की संबंध दानाचं फळ होऊन जातं. आणि ते भोगभूमीमध्ये असतं 10,000 वर्षाचं फळ होऊन जातं. 10,000 वर्षाचं नुसता संबंध झाला देवाचा. हे ब्रह्मविद्या जेव्हा तुम्ही जाणताना तेव्हा तुम्हाला कळण की कशाने काय होतं. लीळादान म्हणजे परमेश्वराने जर मर्दन केलं ना तुमच्यावर, मारलं ना तुम्हाला, तर लीळादान होऊन जातं तुम्हाला. ते एक वेगळंच फळ आहे. परमेश्वर तुम्हाला नरकाला जाऊ देत नाही. हे समजलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला कधी समजणार आहे? हे नाही समजल्यामुळे आपण मागे येत मित्रांनो. म्हणून आपण काही करायला लागतो. हे समजलं आळर्क राजाला, म्हणून आळर्क राजा श्री दत्तात्रय महाराजाकडे आला आणि स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. मग श्री दत्तात्रय प्रभूंचा ठाई अनुसरला आणि मग आळर्क राजाने त्या ठिकाणी संन्यास घेतला. प्रेम दिले आणि प्रेम देऊन टाकलं. यावरी महादाई सी प्रेम कळिका त्या ठिकाणी संचारली आणि आळर्क राजाचा उद्धार झाला. शेवटी आईचं पत्र कामी पडलं की नाही? मग यावरी महादाई सी म्हणितले यावर महादाईचा काय म्हणते? की दया ती वाचे पासून अमृत वर्षले. महाराज आळर्क राजाला श्री दत्तात्रय महाराजापासून वाणीपासून अमृत वर्षवलं. तसं आता आम्हाला श्री चक्रधर स्वामींच्या परावाच्यातून अमृत वर्षत आहे. आपण आम्हाला ब्रह्मविद्याचा अमृत पाजत आहात. मग तरी आम्हासी हे वाचे पासून अमृत वर्षते. आम्हाला पण वर्षत आहे. आम्हाला पण आपण सांगता अमृतातून सांगत आहात, परावाच्यातून सांगत आहात. त्या वाचा अळकाचे ताप गेले. त्या वाचा अर्काचे ताप गेले. श्री दत्तात्रय महाराजांच्या वाचेने अर्काचे ताप झाले, निवाले. आता या अमृत संजीवनी वाचामुची ताप गेली. महाराज आता तुमच्या वाचेनं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वाचेनं, संजीवनी या वाचेनं आमचेही ताप जात आहे. ही महादाईचा देवासोबत बोलत आहे. म्हणून नमस्कार केला आणि मग देवाला तिनं दंडवत घातलेला आहे. गोसावी उगेची मानले अंक. देव म्हणले ठीक आहे पाहिजे. ऐसा आळर्क राजा. अशा प्रकारे आळर्क राजाचा उद्धार झाला. मित्रांनो, आपला कधी करून घेता? विचार करा. तुमचा करायचा आहे की नाही तो तुमचा प्रश्न आहे मित्रांनो. शेवटी आळर्क राजाला सांगून सुद्धा ऐकलं नाही. सगळा कंगाल झाला. तेव्हा बघितलं आईनं काय सांगितलं. तसं सगळे कंगाल झाले ना तुम्ही, बाजूला झोपले ना तुम्ही, तेव्हा विचार करा. शिदुरी बाबाने सांगितलं होतं, कंगाल झाल्यावर तरी आठवण करा माझी. कोणी विचारत नाही, जवळ कोणी येत नाही, अंगाचा वास येतोय, तेव्हा तरी एकदा तरी आठवण करा. म्हणत होता बाबा, काय करता? नाही अनुसरले मी, नाही देवाचे झाले. करता तर कोणी घरी तेव्हाच गेले असते ना, हातपाय माई चांगले होते, देवधर्म घडला असता, देव केला असता. आता तुम्हाला काहीच करता येईल ना. बाबा सांगत होता तेच खरं होतं, गुरु सांगत होते तेच खरं होतं. पण मित्रांनो, आयुष्य फुकट जाऊ देऊ नका हो. देवाच्या श्री चरणामध्ये लावा त्याला. जास्त लोभ नका करू. जास्त पैसा पैसा पैसा, या पैशामुळे माणसाला विसरायला लागले, संबंधीला विसरायला लागले, पाहुण्याला विसरायला लागले. गरीब असेल तर ते म्हणतात हे आमचे कोणी नाही. श्रीमंत असलात नाही नाही आमचं जवळच आहे, त्यांचं आमचं नातं आहे. असं श्रीमंत असलं की जवळच आहे, गरीब असलं की आमचं कोण नाही. असे लोक मित्रांनो, पैशावर सगळी दुनिया आहे आजकालची. पैसा आहे तर सब आहे, नाही तर कुछ नाही. म्हणून विचार करा. सत्संग करत आहात तर सज्जन होऊन जा मित्रांनो. दुर्जनपणा काढून टाका. आळर्क राजाने दुर्जनपणा काढला नाही, पण हिसकावून घेतला. मग काढला ना.
म्हणून आपला अपमान घरी कोणी करेन त्याच्या आधीच आपण सुसज्ज होऊन जा. करा तुम्ही तुमचं. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. काही काम पडलं तर येऊन जाईल मी परत. पण आता काही दिवस आहे ना, देवधर्म करण्यासाठी मी पदयात्रात जाणार आहे, दिंडीत जाणार आहे. तसंच या दिंडीतून त्या दिंडीत आणि त्या दिंडीतून त्या दिंडीत जात जा. ते तुमच्यावर प्रेम करायला लागतील घरचे. अरे दादा गेले तर आले नाही, अरे फोन घेऊन केला का नाही, कसं आहे, काय आहे, तब्येत कशी आहे. दादा तर काही म्हणले नाही, काही सर्दी वगैरे, काही गोळ्या, काही शुगरच्या बीपीच्या, त्यांना तर गोळ्या लागतात, काय करतात का माहिती, पैसे वगैरे काही म्हणलेच नाही दादा. तर फोन लावून बघा ना, गोळ्यात भेटता की नाही त्यांना तिकडं. अरे हॅलो, हाय का गोळ्या वगैरे, अरे सगळं भेटतं इकडं. गोळ्या आणून दिल्या एक जणाने. दवाखान्यात गेलो, ते दवाखान्यात घेऊन गेले. म्हणे मग कधी येतो माझ्या आकाराने, तू काळजी करू नको माझी. काही कमी पडत नाही मित्रांनो. देवाचं होऊन जा, देव भेटून जाईल. श्री दत्तात्रय महाराजांच्या कथा आपण याचसाठी ऐकत आहोत की श्री दत्तात्रय महाराजाचं दर्शन झालं, देव त्या व्यक्तीला दर्शन झाल्यानंतर देव कसा झाला, ताळक राजाला झाला, यदुराजाला झाला. शेवटच्या दिवशी तुम्हाला सहस्त्रार्जुन मी सांगणार आहे त्याला कसा झाला. खूप काही सांगण्यासारखं आहे. चला, वेळ झाला आपला. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. ज्यांच्या पंगत आहे, नाश्ता आहे, त्यांनी दंडवत घालून द्या. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का,